हरिओम. चौथ्या अध्यायातल्या 10व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत. 10वा श्लोक आपल्याला अजून थोडासा वेगळ्या इतर विद्वानांच्या दृष्टिकोनातून पाहायचा आहे. प्रथम आपण प्रार्थना म्हणू आणि मग नंतर श्लोक म्हणून विवेचन करू. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. हरिः ओम्. 9वा श्लोक एकदा अश्विनी म्हण. गीता आणि गीताईचा श्लोक म्हणून मग पुढे मी सांगते. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावमागताः. नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय झाले ज्ञान तपे चोख अनेक मज पावले. पहिला आपण मूळ अर्थ सगळा बघितला, विवेचन बघितलं. आता इतर काही विद्वान काय काय म्हणतात ते बघण्यासारखं आहे. या श्लोकाबाबत चिन्मयानंद असं म्हणतात की याच्यामध्ये आत्मसाक्षात्काराचा मार्गच जणू काही सांगितलेला आहे, किंवा मनुष्य जन्माला आल्यानंतर आपलं सर्वोच्च ध्येय काय असतं ते या श्लोकामध्ये काय काय आपल्या अंगी येण्यासाठी आपण प्रयत्न करायचे असतात ते अंतिम ध्येय या श्लोकामध्ये सांगण्यात आलेलं आहे असं चिन्मयानंद म्हणतात. आणि अनेक भाष्यकारांच्या मते या श्लोकामध्ये तीनही मुक्ती मार्गांचा एक उत्तम समन्वय साधलेला आहे. मुक्ती मार्ग म्हणजे कुठले आपल्याला माहितीये, कर्म मार्ग, भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग. कसे आता ते याच्यामध्ये दिसतात या एका श्लोकात. तर पहिल्या ओळीचा, या श्लोकाच्या पहिल्या ओळीचा पहिला अर्धा भाग जो आहे, वीतराग भय क्रोधा, हा शब्द हा कर्ममार्ग सुचवणार आहे. कारण कर्माच्या क्षेत्रामध्ये साधक जोपर्यंत चांगला तयार होत नाही, म्हणजे योग्य पद्धतीने कर्म कसं करावं हे त्याला अंगवळणी पडत नाही, तोपर्यंत त्याची आसक्ती, भय आणि क्रोध त्याच्यापासून सुटका होणं कठीण आहे. म्हणून वीतराग भय क्रोधानी कर्ममार्ग सांगितलेला. त्याच ओळीच्या पुढच्या भागामध्ये आहे मनमयाहा आणि मामुपाश्रिता, म्हणजे माझ्यात एकरूप झालेले आणि माझ्यावर संपूर्णपणे अवलंबून असलेले, आश्रित असलेले. या शब्दांनी भक्तिमार्ग सूचित होतो की ज्याच्यामध्ये भक्त आपल्या हृदयातल्या आत्मारामाशी भक्तीच्या भावनेने एकरूप होतो आणि मग ईश्वराशिवाय तो दुसऱ्या कुठेही आधार बघत नाही. सर्वस्वी तो ईश्वरावरती अवलंबून असतो. तो इतर कशालाच महत्व देत नाही आणि त्याच्यावर तो त्याचा आश्रयही घ्यायला जात नाही. आणि पुढच्या ओळीमध्ये ज्ञान तपसा हा जो शब्द आहे त्यांनी विवेकपूर्ण चिकित्सा आणि सतत आणि अखंड तादात्म्य स्वरूपाशी किंवा आत्मतत्वाशी हा साधण्याचा जो प्रयत्न ज्ञान तपसा या शब्दाने दाखवला जातो, त्याच्यातून ज्ञान मार्ग दिसतो. आता या एकाच श्लोकामध्ये तीनही मुक्ती मार्गांचा समन्वय आहे असं म्हणताना अजून एक बारकावा आपल्याला लक्षात येतो की वेगवेगळ्या दिसणाऱ्या मार्गांनी जरी साधक जात असताना दिसले तरी शेवटी ते सर्व शक्तिमान अशा आत्मतत्वापर्यंत म्हणजेच ईश्वर तत्वापर्यंत येऊन पोचतात. आता हे तीन मार्ग वेगळे आहेत, पण त्यांचं उद्दिष्ट काय आहे, म्हणजे कुठल्याही आध्यात्मिक मार्गांचं उद्दिष्ट काय असतं तर आपलं अंतःकरण शुद्ध करणं आणि आपलं मन स्थिर आणि एकाग्र करणं, म्हणजे मनाला उन्नत करणं हेच कुठल्याही आध्यात्मिक मार्गाचं ध्येय असतं. आता काही लोक म्हणजे काही साधक हे शरीराशी तादात्म्य पावलेले असतात, तर काही लोक मनाच्या क्षेत्रात रमलेले असतात, तर काही आपल्या बौद्धिक व्यक्तिमत्वामध्ये गुंतून गेलेले असतात. अशा विविध स्तरांवरती किंवा विविध स्वभावाच्या साधकांसाठी जर एकच साधना मार्ग सांगितला तर त्यांना तो आचरणं अवघड होईल. म्हणून जे जास्त करून स्थूल शरीर आणि स्थूल जगत याच्यामध्ये रमलेले किंवा यांना इम्पॉर्टन्स देणारे आहेत, त्यांच्यासाठी इंद्रिय दमन करून मनाचा निग्रह कसा करायचा हे सांगणारा कर्मयोग हा जास्त ऍप्लिकेबल किंवा जास्त उपयुक्त ठरतो.
दुसरे जे असतात, जे भावनाप्रधान असतात, भावनाप्रधान वृत्तीचे असतात, त्यांना मनाचं संयमन करून मनाचा निग्रह करणं हे जास्त जमतं आणि ते भक्ती योगाच्या माध्यमातून करता येतं. म्हणून त्यांना भक्ती मार्ग हा अधिक अनुकूल ठरतो. आणि बुद्धिजीवी साधक असतात, त्यांना विवेकाचा वापर करून मनोनिग्रह करणं हे त्यांना अधिक सोयीचं वाटतं. म्हणून त्यांना ज्ञानमार्ग अधिक आवडू शकतो. पण कोणताही मार्ग जरी अनुसरला तरी शेवटी आत्मसाक्षात्काराचा जो क्षण असतो, त्यावेळेला जो अनुभव येतो एकरूपतेचा किंवा आध्यात्मिक परिपूर्णतेचा, तो मात्र सगळ्यांना सारखाच असतो, त्याच्यामध्ये काही बदल नसतो. आणि म्हणून या श्लोकामध्ये बहवहा मदभाव मागताः हे दोन जे शब्द आहेत, दोन पद, त्यांनी काय सुचवलंय की हे मुक्तीचे वेगळे वेगळे मार्ग वापरून पुष्कळ साधक यापूर्वीही मला येऊन मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये काय सुचवायचं, आता आपला चौथा अध्याय जो आहे तो कर्मयोगाचाच पुढं कंटिन्युएशन आहे. हे सांगायचे की कर्मयोग हा सुद्धा काही नवीन नाहीये. पुन्हा पूर्वीही या मार्गाचा यशस्वी वापर हा केलेला आहे आणि साधक मला येऊन मिळालेले आहेत किंवा त्यांनी त्यांचं ध्येय साध्य केलेलं आहे. या अध्यायात फक्त त्याच कर्मयोगाचा पुन्हा एकदा पुनरुच्चार किंवा पुनरुज्जीवन करण्याचा किंवा वेगळ्या पद्धतीने तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे इथे या श्लोकाचं इथे विवेचन पूर्ण होतं. आता आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायची त्या श्लोकाची. तर ओव्या आहेत 60 ते 65. आधी आपण नेहमीप्रमाणे 60 ते 65 ओव्या, ओवी आणि अर्थ अशा पद्धतीने ऐकूया आणि मग नंतर मी त्याच्यातल्या काही ओव्यांचं थोडंसं स्पष्टीकरण देणे. एरवी परापर न शोचिती, जे कामना शून्य होती, वाटा केवेळी न वचती क्रोधाची. आपल्या ह्या सिक्वेन्स मध्ये ज्ञानेश्वरी ही मुद्दाम शेवटी ठेवली आहे, कारण ज्ञानेश्वरीची एकतर भाषा थोडी वेगळी आहे, पण एकदा आपल्याला बेसिक त्याचं ग्राउंड तयार झालेली असली म्हणून मुद्दाम ज्ञानेश्वरी शेवटी बघतो आपण. तर ही 60वी ओवी काय आहे? सामान्यतः जे गतागताचा शोक करत नाहीत, जे निष्काम होतात व क्रोधाच्या वाटेसही जात नाहीत. इथे वाक्य पूर्ण झालेलं नाहीये, पुढे 61व्या याच्यामध्ये ते चालूच राहतं. 61, 62 अशा 2 ओव्यांमध्ये, 63 अशा 3 याच्यामध्ये ते वाक्य चालू राहतं. स्वल्पविराम आहे की जे असे आहेत, कसे की गतागताचा शोक करत नाहीत, जे कामना शून्य आहेत आणि जे चिडत नाहीत, जे क्रोधापासून दूर आहेत. आणखीन कसे आहेत ते, ही 61वी ओवी जी मी वाचणार आहे ती आपण मन्मयाहा आणि मामुपाश्रिताच्या संदर्भात त्याचे तुकडे बघितलेले. सदा मियाची आथिले, माझी या सेवा जी आले, की आत्मबोधे तोषले वीतरागजे. ते फक्त सदा मियाची आथिले हे मन्मयाहाच्या वेळेला पाहिलं होतं. माझी या सेवा जी आले हे मामुपाश्रिताहाचं विवरण केलं तेव्हा पाहिलं होतं. तिसरा आणि चौथा जे आपण आता बघू नंतर. जे माझ्या स्वरूपाने भरलेले असतात, माझ्या सेवेकरताच जिवंत राहतात आणि निर्विकार होऊन आत्मज्ञानाचा आनंद भोगतात. 62वी ओवी. जे तपोतेजाची या राशी, की एका यतन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थांसी तीर्थरूप. जे महातपस्वी व जपी आहेत किंवा ज्यांनी सर्व आत्मज्ञानाचे आपल्या ठिकाणी एकीकरण केलेलं आहे. पुढे ते मदभावा सहजे आले, मी तेची ते होऊनी ठेले, जे मज तया उरले पदर नाही. ते सहजच मत स्वरूप होतात. मदभावा सहजे आले म्हणजे मत स्वरूप होतात. ते आणि मी एकच, आमच्यात कोणताही आड पडदा नाही. जे मज तया उरले पदर नाही. पदर याचा अर्थ पडदा. आमच्या दोघांच्या मध्ये आता काही अंतर उरलेलं नाही किंवा मध्ये कुठलाही आडपडदा नाहीये. आपण आडपडदा हा शब्द वापरतो. पुढे सांगे पितळेची गंधी काळिका. इथे 63 म्हणजे आपण 60व्यात जे वाक्य सुरू झालं, 60, 61, 62, 63 करून ते वाक्य संपलं. आता 64 मध्ये पुढचं वाक्य सुरू झालं. सांगे पितळेची गंधी काळिक, जै फिटली होय निशेख, तै सुवर्ण काही आणिक, जोडू जाई जे. असे पहा,
की पितळेचा कळकटपणा समूळ नाहीसा झाला, तर मग सोने मिळवण्याच्या हव्यासात विशेष अर्थ तो काय उरला? आपण बघणार आहोत त्याचं एक्सप्लेनेशन. पैसे यमनियमी कडसले, जे तपोज्ञाने चोखाळले, मी ते चिते जागले, एथ संशयो कायसा. ज्याप्रमाणे त्याप्रमाणेच यमनियमांनी तावून, तावून सुलाखून हा शब्द वापरतो ना आपण, यमनियमांनी तावून जे तपोरूपी ज्ञानाने चोख झाले, ते माझ्या स्वरूपाला पावले, त्याविषयी शंका कशाला हवी? चोख हा शब्द आपण सोन्याच्या बाबतीत खूप वेळेला वापरतो, कारण तोच इथे दृष्टांत घेतलाय. सोनं चोख म्हणजे त्याच्यामध्ये काहीही अशुद्धी असता कामा नये. आपण पाहू त्या एक्सप्लेनेशन मध्ये. आता आपण थोडं 60, 61, 62, 63 यांचं आपण बघूया. एरवी परापर न शोचिती, जे कामना शून्य होती, वाटा केवेळी न वचती क्रोधाचिया. त्याच्यातलं जे जे कामना शून्य होती हे जे चरण आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय? वीतराग. कामनेतनच पुढे आसक्ती निर्माण होते. त्यांचे कामनाच गेल्या, त्यामुळे त्यांचा आसक्ती असायचा काही प्रश्नच नाही. त्यामुळे जे कामना शून्य होती या तुकड्यांनी वीतराग ही साधकाची अवस्था दाखवलेली आहे. आणि वाटाके वेळी न वचती क्रोधाची, म्हणजे क्रोधाच्या वाटेला जात नाही, यांनी वीत क्रोध झालं. आता वीत राग भय क्रोध, म्हणजे वीत राग झाला, वीत क्रोध झालं. आता काय राहिलं? वीत भय. ते कशाने दाखवलंय? पहिल्या चरणाने. एरवी परापर न शोचिती. शुच धातूचा अर्थ दुःख करणं असं पण आहे. ते दुःख करत नाही, पण दुःख आणि भय हे एकत्र भावना बऱ्याच वेळेला असतात. त्या कशा ते आता बघू. त्याच्या इथे पर आणि अपर असे ते शब्द वापरले त्या ओळीमध्ये. त्याचे दोन वेगवेगळ्या प्रकारांनी अर्थ करता येतात. पहिला अर्थ पर म्हणजे परका, अपर म्हणजे परका नसलेला म्हणजे जवळचा, म्हणजे अपपर भाव ज्याला आपण नेहमी वापरतो शब्द. ज्यांच्या मनामध्ये अपपर भाव नसतो, हे माझे हे दुसरे असं नसतं, त्यांना आपलं ऐहिक दुसरं कोणीतरी नेईल किंवा मला नाही मिळालं त्याला मिळेल अशा प्रकारच्या दुःखातून किंवा अशा प्रकारचं भय त्यांना उरत नाही. आपलं ऐहिक आपल्याऐवजी दुसऱ्याला मिळेल हे सुद्धा भय आपल्याला पुष्कळ वेळेला असतं, बऱ्याच जणांना असतं. तसा तो शोक किंवा ते भय या महात्म्यानं नसतं. आणि दुसरं परचा अर्थ लांब, दुसरीकडे, पलीकडे, कुठेतरी अत्यंत श्रेष्ठ, आणि अपर म्हणजे कनिष्ठ किंवा अलीकडे. त्यांना असं म्हणजे अपर परापर वाटत नाही. म्हणजे काय की आत्मतत्व खूप कुठेतरी दूर आहे, पलीकडे, ते असाध्य आहे, आणि आपण खूप अलीकडे आहोत, आपण खूप निकृष्ट दर्जाचे आहोत. असा श्रेष्ठ कनिष्ठ भाव त्यांच्यात नसतो किंवा लांब जवळ हा भाव नसतो. ते सततच आत्मतत्वाशी जोडलेले असतात. त्यामुळे आपल्याला आत्मतत्व नाही मिळालं तर असाही भय नसतं, किंवा आपला आत्मतत्वाशी असलेला संबंध तुटला तर असंही भय नसतं. आणि म्हणून ते वीत भय असतात. अशा प्रकारे ही 60वी वीत राग भय क्रोधा ही अवस्था वर्णन करण्याकरता वापरलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. आता पुढची 61वी जी आहे, सदा मियाची आथिले, माझी या सेवा जी आले, की आत्मबोधे तोषले, वीतरागजे. सदा मियाची आथिले म्हणजे जे अंतःकरणातील भावनेने सतत माझ्याकडे येऊन माझ्यातच राहिलेले आहेत, म्हणजे मनमय झालेले आहेत. मनमय अवस्था याच्यात सांगितली. आणि माझी या सेवा जी आले, माझी सेवा करण्यासाठीच जणू हे जिवंत राहिलेले आहेत. म्हणजे काय की त्यांचं सगळं जीवन, त्यातली सर्व कर्म ही माझी सेवा म्हणजे ईश्वर सेवा या भावातच होत असतात. हे मामोपाश्रिताचं वर्णन झालं. आता की आत्मबोधे तोषले. आत्मबोधे तोषले हे जे ही जी दोन पद आहेत ते ज्ञान तपसा या शब्दावरचं महाराजांचं भाष्य आहे. इथे ज्ञानाच्या अवस्थेत जाऊन स्थित होणं, याच्या पलीकडे आत्मज्ञानाच्या आनंदात असणं, म्हणजे अजूनही म्हणजे फक्त तो मिळाला नाहीये, आता तो त्याचा आनंदही घेतोय. त्या पूर्ण आनंदात, आनंदी अवस्थेमध्ये तो स्थित झालेला आहे. तर गीतेमध्ये ज्ञानी पुरुषांची लक्षणं सांगायला दुसऱ्या अध्यायापासून सुरुवात झाली. तिथे स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना पहिलाच श्लोक कुठला होता? रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. आत्मनी एव आत्मना तुष्टः. आत्म्यामध्येच, आत्म्यामुळेच जो संतुष्ट आहे. हे ज्ञानी पुरुषाचं पहिलं सगळ्यात महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे.
त्याचं या ओवीतलं जे आत्मबोधे तोषले हे जे शब्द आहेत ते वाचले की ह्या आत्मनी एव आत्मना तुष्टहा याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तर पुढची 62वी ओवी. जे तपो तेजाची या राशी ही एका यतन ज्ञानासी जे पवित्रता तीर्थांसी तीर्थरूप. ही अख्खी ओवी हे ज्ञान तपसा पूता ह्या अवस्थेचं वर्णन आहे. आता ज्ञान कसं असतं? ज्ञान म्हणजे तेजोमय असतं, प्रकाशमय असतं. म्हणजे त्या ज्ञान तपाच्या तेजाच्या राशी, एखादा किरण बिरण नाही ना, राशी म्हणजे त्याचा आविर किती ते तेजपुंज आहेत किंवा तेजानी भरलेले आहेत, असा त्या तेजाचा एक विलक्षण आविर्भाव त्या तपो तेजाची या राशी या शब्दातून व्यक्त होतो. पुढचं काय आहे की एकायतन ज्ञानासी. ते महात्मे ज्ञानाचे एकायतन आहेत, म्हणजे एकमेव जणू काही घरच आहे. आयतन म्हणजे घर किंवा निधान किंवा खजिना, ठेवा, साठवण, असा सगळं ज्ञान त्यांच्या ठाई एकवटलेलं आहे. आता ज्ञानाने यांना सोडून कुठे जावं? हे जर ज्ञानमय नसतील तर आणखीन कोण ज्ञानमय असणार, असा त्याचा अर्थ. आणि पुढचं जे आहे तिसरं आणि चौथा चरण, जे पवित्रता तीर्थांसी तीर्थरूप. जे तीर्थांना सुद्धा पवित्रता आणतात. तीर्थ म्हणजे तीर्थक्षेत्र, ज्या ठिकाणी जाऊन अंघोळ केली असता, तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केलं असता आपण पवित्र होतो असं आपल्याकडे समज आहे. म्हणून यात्रांना लोक जातात तेव्हा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अंघोळ करण्याची पद्धत असते. पण सगळ्या लोकांना पवित्र करणारी ही तीर्थ, त्यांना कोण पवित्र करेल? तर असे ज्ञानी महात्मे जेव्हा त्याच्यामध्ये स्नान करतात किंवा त्याच्या काठी राहतात तेव्हा आपोआपच ती तीर्थ ही पवित्र होतात. याच अर्थाने नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी एक फार सुंदर सूत्र लिहिलेलं आहे. तीर्थी कुर्वंती तीर्थानी. तीर्थांना तीर्थपण ज्यांच्यामुळे येतं ते हे भक्त, ते त्यांच्या काठावरती राहतात. ज्या पवित्र नद्या आपण समजतो त्यांच्या काठावरती हे भक्त, हे महात्मे, संत राहतात आणि आपापलं तपश्चर्या करतात आणि त्यामुळे तिथे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण होतात. त्यामुळे ते सगळं वातावरण हे पवित्र स्पंदनांनी भरून जातं आणि म्हणून तिथे गेल्यानंतर प्रसन्न आणि पवित्र वाटतं. तीर्थांना सुद्धा पवित्र करण्याचं सामर्थ्य हे या महात्म्यांमध्ये असतं. हा तीर्थरूपाचा एक अर्थ. आणि आपण एरवी जो व्यवहार त्याला मार्गदर्शन करतात. म्हणून जे तपो तेजाची या राशी ही एकायतन ज्ञानासी जे पवित्रता तीर्थांसी तीर्थरूप. आता 63वी ओवी जी आहे, सांगे Ashwini, can you also can you hear her? Okay, I thought माझं connection problem. मला तेच वाटलं, so I was trying to see my connection. No, I can't actually hear anything. त्यांचं गेलंय. So last few lines of the last one also were missed. हो, मलाही नाही ऐकू आलं. So I thought माझं I think connection we गेलं. should ask her to repeat if she gets her connection. Okay, she got disconnected. मी pause करते. 63वी ओवी 64वी ओवी बघूया. सांगे पितळेची गंधी काळीक जई पिटली होय निशेख तई सुवर्ण काही आणिक जोडू जाई जे. इथे सुवर्णाचा उल्लेख आहे. तर सोन्यापासून जेव्हा दागिने बनवले जातात तेव्हा त्याच्यामध्ये काही प्रमाणात तरी अशुद्धी ही मिक्स करावी लागते, त्याच्याशिवाय दागिना घडूच शकत नाही. पण इथे चोख सुवर्णाचा उल्लेख आहे.
आणि सुवर्ण जेव्हा शुद्ध करायचं असतं किंवा त्याची शुद्धता तपासायची असते तेव्हा त्याला तापवलं जातं आणि तापवल्यानंतर त्याच्यातली अशुद्धी सगळी जळून गेल्यानंतर चोख सोनं बाकी राहतं. त्याचा इथे रेफरन्स आहे. आता पितळेचा गंध आणि काळिमा म्हणजे काय, इथे आपण त्याचा कसा अर्थ लावायचा आहे, इथे पितळ म्हणजे अहंकार आहे, अहंकाराचा गंध आणि अज्ञानजन्य वासनांचा काळिमा हा गेल्याशिवाय चोख सुवर्ण हाती लागणार नाही. आणि तो कसा जाईल, तर तो ज्ञानतपाच्या अग्नीमध्ये जाईल. ज्ञानाग्नी असं नेहमी म्हणतात, ज्ञानामध्ये मनुष्य तापवला जातो, तावून सुलाखून शुद्ध केला जातो. तो ह्याचा इथे रेफरन्स आहे. कारण ईश्वरभाव त्याच्यानंतरच त्यांना शुद्ध झाल्याशिवाय ईश्वरभाव प्राप्त होऊ शकत नाही. आणि मग असे एकदा ईश्वर भावाशी ते पोचले की त्यांच्यामध्ये कुठलाही आडपडदा राहत नाही आणि यमनियम वगैरे पाळून त्यांनी आपलं जीवन संयमित केलेलं आहे. ज्ञानतपानी ज्यांचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे त्याचा परिणाम काय, मी तेची ते जाहले येत संशयो कायसा, ते आणि मी एकरूप नाही झालो तरच विशेष, याच्यामध्ये काही संशय घेण्यासारखी गोष्टच नाही. तर ज्ञानी पुरुषांची ही गाथा ऐकताना असं वाटतं की मग अज्ञानी किंवा इतरांचं काय अवस्था असेल ही आता पुढच्या श्लोकात आपल्याला बघायला मिळेल. आपण 11वा श्लोक वाचूया. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. भजती मज जे जैसे भजे तैसाची त्यासनी, माझ्या मार्गास हे येती लोक कोणी कडूनिही. आता ऍक्च्युअली 10व्या श्लोकाच्या इथे आपला तो दुसरा विषय जो सुरू झाला होता ना, देवाचा अवतार रहस्य. अवतार रहस्य हा जो पार्ट आहे तो श्लोक 4थ्या श्लोकापासून सुरू झाला होता, तो 10व्या श्लोकात संपला. आणि त्याच्या आधी 1, 2, 3 श्लोकांमधला भाग होता योगाची प्रस्तावना. कर्मयोग परत का सांगतायत ते त्याच्याविषयीची प्रस्तावना. आता आपला हा पुढचा भाग सुरू होतोय. त्या भागाचं नाव आहे देवाचा न्याय आणि कर्माचं ज्ञान. तर पहिला हा जो श्लोक आपण 11वा बघणार आहे तो देवाचा न्याय सांगणारा श्लोक आहे. आता आधी आपण पद फोडूयात. ये यथा मां प्रपद्यन्ते तान तथा एव भजामि अहम मम वर्त्म अनुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. अन्वय बघूया. हे पार्थ, हे अर्जुना, ये यथा मां प्रपद्यन्ते, जे ज्याप्रमाणे मला भजतात, तान अहम, त्यांना मी, तथा एव भजामि, तसाच प्रतिसाद देतो. मनुष्याः सर्वशः, मनुष्य मात्र म्हणजे सर्व मनुष्य, सर्वतोपरी मम वर्त्म अनुवर्तन्ते, माझ्या मार्गाला अनुसरून वागतात. हे पार्था, जो जसा म्हणजे ज्या भूमिकेतून माझ्याकडे येतो त्याला मी तसाच प्रतिसाद देतो. भजणे याचा अर्थ तसं, मी त्याला तसाच प्रतिसाद देतो. सर्व माणसं मलाच अनुसरतात. पहिली जी ओळ आहे त्याचा आपण मराठीत म्हणतो जशास तसे, तो अर्थ आहे. पण तो खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्या जशास तसेकडे आपल्याला बघायचंय. आता आपण जशास तसेचा थोडासा निगेटिव्हच घेतो. तो नाही चांगला वागला असता, मी पण नाही चांगला वागले, अशा पद्धतीने घेतो. आता हे देव कशा भूमिकेतून कसा कसा वागतो ते आपल्याला या श्लोकातलं पाहायला मिळणार आहे. तर गीतेतल्या महत्वाच्या श्लोकांमधला हा एक श्लोक आहे. आणि असं म्हणतात की स्वामी विवेकानंदांनी शिकागोला सर्वधर्म परिषदेमध्ये जेव्हा भाषण केलं त्या प्रसिद्ध भाषणामध्ये हा श्लोक त्यांनी उद्धृत केला होता, असं मी वाचलं एका ठिकाणी. आणि माझी पण या श्लोकाविषयीची एक खास आठवण आहे, तर ती मी आधी सांगते आणि मग मी विवेचनाला सुरुवात करते. मी लहान होते तेव्हा 11 वर्षाची होते, 1979 साल. तर ते त्या वर्षी आंतरराष्ट्रीय बालवर्ष म्हणून साजरं केलं जात होतं. तर त्या निमित्ताने अनेक स्पर्धा वगैरे भरवल्या जात होत्या, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात होते. तर महाराष्ट्र राज्याच्या राज्यस्तरीय अशी एक संपूर्ण गीता कंठस्थ स्पर्धा भरवली गेली होती. त्याच्यामध्ये मला बाबांनी उतरवलं होतं. माझी कारण जवळपास पाठ झालीच होती त्यावेळेला.
थोडंच काहीतरी काही श्लोक राहिले तर ते होतील पूर्ण त्या नादाने असं म्हणून उतरवलं होतं. आणि त्याच्यात मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. त्यावेळी ते 500 रुपयाचं बक्षीस होतं. आता 1979 मध्ये 500 रुपयाला बऱ्यापैकी होती किंमत. तर त्याच्यामध्ये 500 रुपये ऍड केले माझ्या वडिलांनी आणि त्याची मला एक सायकल घेतली. अटलास का हिरो कोणाची तरी होती. आणि ती सायकल जेव्हा त्यांनी मला दिली तेव्हा त्यांनी मला किल्ली हातात देताना हा श्लोक सांगितला की तू पाठ केलंयस की नाही 4था अध्याय, तर श्लोक आठव, ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. म्हणजे काय, या सायकलीतला ईश्वर तुला हे सांगतोय की तू माझी जशी काळजी घेशील तशीच मी तुझी काळजी घेईन. म्हणजे ह्याच्यात त्यांना 2 गोष्टी सांगायच्या होत्या की एकतर सायकलमध्ये सुद्धा म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये परमेश्वर आहे आणि परमेश्वराशी आपण जसं प्रेमाने वागतो, भक्तीने वागतो, तसं त्या वस्तूची पण प्रेमाने काळजी घ्यायची असली घेतली गेली तर ती वस्तू सुद्धा तुम्हाला कधी दगा देत नाही आणि तुम्हाला ती कायम साथ देते. अजूनही ते आम्हाला एक गोष्ट सांगायची नेहमी की जे जे आपणासी हवे ते ते दुसऱ्यासी द्यावे. तुम्हाला जे हवं ते तुम्ही आधी दुसऱ्याला द्या, मग तुम्हाला आपोआपच मिळेल. आता मी लहान होते 11 वर्षाची, मला एवढा काही त्याच्यातलं इतकं त्यांनी एक्सप्लेन केलं होतं की नाही हेही आता मला स्मरत नाही. पण एवढंच कळलं होतं की आपण आपल्या सायकलची नीट काळजी घेतली, त्याला योग्य छान रोज स्वच्छ ठेवलं, तेल पाणी केलं, सर्व्हिसिंग वगैरे वेळच्या वेळी केलं, तरी आपल्याला ऐन वेळेला कधी दगा देणार नाही, एवढंच कळलं होतं. तर त्यामुळे तर मला श्लोक हा इतका लक्षात राहिलाय त्या वेळेपासून. अर्थ आता त्याचा एवढा उलगडला आणि एवढा महत्वाचा श्लोक आहे हे आज कळतंय. तर या श्लोकाकडे वेगवेगळ्या विद्वानांनी कशा दृष्टीने पाहिलंय ते आपण पुढे बघणारच. पण आता आपण जस्ट 10व्या श्लोकाचा अभ्यास करून पुढे आलोय, त्यामुळे 10व्या श्लोकाच्या संदर्भात आधी आपण या श्लोकाचा विचार सुरुवातीला करू की 10व्यामध्ये काय सांगितलंय की ईश्वर प्राप्तीसाठी योग्य झालेल्यांच्या अंगी काय गुण असायला हवे त्याचं वर्णन केलेलं आहे. मग आपण त्यात बघितलं की निष्काम आणि मुमुक्षु असे जन्म ईश्वराच्या जन्म आणि कर्मांना तत्वतः जाणणारे आणि ज्ञान तप करणारे लोक हे ईश्वराप्रत जाऊन पोचतात. मग आपल्याला लागलीच असं वाटतं की बाकीचे काय, असे तर खूपच थोडे असतात. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ति तत्वतः. हा श्लोक पुढे 7व्या अध्यायात आपल्याला येणार आहे की अशा पद्धतीने देव हवा असं वाटणारेच इतके कमी असतात, वाटून त्याच्यासाठी प्रयत्न करणारे त्याहून कमी असतात आणि प्रयत्न करून सक्सेसफुल होणारे हे सगळ्यातच म्हणजे काही नगण्यच असतात. तर मग बाकी जी जनता आहे सगळी आपल्यासारखी अशुद्ध चित्त, सकाम, सगळं प्रत्येक गोष्ट करणारे, अज्ञानी, काम क्रोध भय वगैरे विकारांच्या आहारी गेलेले किंवा विकारांना चटकन बळी पडणारे जे लोक असतात त्यांच्याबद्दल परमेश्वराचं काय म्हणणं आहे? त्यांच्याबद्दल तो काही करणार आहे का नाही? का फक्त ज्ञानी लोकच त्याचे लाडके आहेत, मग इतर सगळे दोडके आहेत, त्यांच्या बाबतीत त्याचा पक्षपात असणार आहे का? त्याला वैयक्तिक आवड नावड आहे का? या शंकेला या श्लोकामधून भगवान उत्तर देतात की जे मला ज्या रूपाने ज्या भावाने भजतात तसा मी त्यांना पावतो. आता ज्या भावाने भजतात म्हणजे काय ते बघूयात आपण. आता भक्ती हा जो शब्द आहे ना त्याच्या मुळाशी भज हाच धातू आहे. जो भजतो तो भक्त. तर पुढे 7व्या अध्यायामध्ये आपल्याला बघायचंय भक्तांचे 4 प्रकार दिलेले. तर ते भक्तांचे 4 प्रकार त्यांच्या भक्तीच्या पद्धतीमुळे झालेले. कशा प्रकारची भक्ती करतात ते म्हणून त्यांना त्या प्रकारामध्ये घातलेले. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे भक्तांचे 4 प्रकार आहेत. आता हे 4 प्रकार कसे पडले, या 4 कॅटेगरीज मधले जे भक्त आहेत ते कशी भक्ती करतात आणि भगवंत त्या भक्तीला कसा प्रतिसाद देतात ते आपण आता एका पाठोपाठ एक बघू. पहिला आपण घेऊयात आर्त. आर्त भक्त म्हणजे कोण? तो संकटात सापडलेला असतो आणि तो कळवळून भगवंताला प्रार्थना करत असतो की विनवत असतो की बाबा रे मला या संकटातून सोडव एकदाचा. अशा परिस्थितीत तो अगदी तुझ्याशिवाय मला कोणी नाही आधार अशा भूमिकेतून तो देवाला आळवत असतो. आता आर्त भक्तांची उदाहरणं गजेंद्र मोक्ष स्तोत्र बऱ्याच लोकांनी निदान गजेंद्र मोक्ष स्तोत्र अशी कानावर तरी पडलं असेल. त्याच्यामध्ये तो गजेंद्र जो असतो
तो त्याचा पाय चिखलामध्ये एका मगरीने धरलेला असतो. वास्तविक गजेंद्र आणि मगर हे दोन्हीही शापित असतात. ते पूर्वाश्रमीचे कोणी गंधर्व असतात आणि त्यांना तो जन्म आलेला असतो. त्यांच्या हातनं काहीतरी चूक घडल्यामुळे त्यांना शाप मिळालेला असतो. आणि आधी खूप त्याचं सगळं गजेंद्र मिळतो त्या मोठ्या कळपाचा एक नायक असतो. म्हणजे त्या कळपातल्या हत्तीनी इतर हत्ती त्याला खूप मदत करायचा प्रयत्न करतात, पण त्यांचा काही उपयोग होत नाही त्यांच्या मदतीचा आणि त्याचा पाय खोल खोल ओढल्याच जात असतो. तेव्हा तो मग कळवळून विष्णूची प्रार्थना करतो आणि मग विष्णू त्यातला त्या मगरीच्या तावडीतूनही सोडवतो आणि शापातूनही सोडवतो, अशी ती कथा आहे. दुसरं आपल्याला अत्यंत माहिती असलेलं म्हणजे महाभारतातलं उदाहरण द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला द्रौपदीने ज्या आर्ततेने भगवंताला साद घातली आणि त्यांनी कसा प्रतिसाद दिला आणि येऊन तिचं रक्षण केलं, तो इथे आपल्याला ते लगान मधलं एक गाणं आठवतं बघ. ओ पालनहारी निर्गुण और न्यारी तुमरे बिन हमरा कोनो नाही हमरी उलझन सुलझाओ भगवन तुमरे बिन हमरा कोनो नाही. ही जी भावना आहे ना त्याच्यातली ही ओळ महत्वाची, तुमरे बिन हमरा कोनो नाही. आपण काय करतो, सगळ्यात शेवटी भगवंताला आठवतो. द्रौपदीचीही तीच चूक झाली. द्रौपदी नंतर म्हणते की एवढा उशीर का केलास. तो म्हणतो मी तुला तेच विचारतो, मला हाक मारायला एवढा उशीर तू का केलास. तिला वाटत होतं आधी सगळे मोठे पितामह भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य धृतराष्ट्र हे आपला सांभाळ करतील किंवा आपल्या संकटातून आपल्याला सोडवतील. मग पाच पाच माझे पराक्रमी पती आहेत, आता ह्याच्यातलं काहीच होत नाही म्हटल्यानंतर तिने भगवंताला हाक घातली. तर इथे आर्त हा जो भक्त आहे तो सुद्धा भगवंतासाठी भगवंत म्हणून भगवंताकडे जात नाहीये, तो काहीतरी वेगळ्या गोष्टीसाठीच जातोय. पण त्याला भक्तांच्या वर्गात का घातलंय की त्याची खात्री आहे की मला सोडवेल तर भगवंतच, दुसरं कोणी नाही. म्हणजे तो एका अर्थाने माम उपाश्रिता हा या कॅटेगरीत थोड्या प्रमाणात जातो. आणि त्याला फक्त भगवंताचाच आश्रय वाटतोय की तोच आपल्याला सोडवेल असा विश्वास आहे, म्हणून हा आर्तभक्त. दुसरा आहे जिज्ञासू. आता हा मात्र थोडा ज्ञानाच्या मार्गात ऑलरेडी पडलेला आहे आणि त्याला भगवंताचं स्वरूप जाणून घेणं, भगवंताचं प्रेम संपादन कसं करायचं ह्याच्याविषयीची उत्सुकता आहे, त्याच्याकरता प्रयत्न करण्याची त्याची इच्छा आहे. मग अशा भक्ताला भगवंत कसा प्रतिसाद देतात, तर त्याला ते सत्संग घडवतात, त्याला त्याचा गुरुची भेट करून देतात आणि त्या गुरुच्या माध्यमातून त्याला भक्ती मार्गावर आणतात किंवा परमेश्वराकडे जाण्याच्या मार्गावर त्याची प्रगती कशी होईल अशी अनुकूल परिस्थिती ते हळूहळू निर्माण करून त्याला पुढे पुढे न्यायला मदत करतात. आता तिसरा भक्त अर्थार्थी, ही खूप ब्रॉड कॅटेगरी आहे. ज्यांना संसारातल्या विषयांच्या रूपामध्ये फळाचीच कामना आहे आणि त्या कामना पूर्ण करण्यासाठी जे देवाकडे जातात त्यांना देव इच्छित कामना पूर्ण करून प्रतिसाद देतो. म्हणजे त्यांना देवासाठी देव अशी भूमिका नाहीच आहे, पण संसारात सुख हवं, ऐश्वर्य हवं किंवा मोठेपणा हवा ह्याच्यासाठी तो मिळवून देण्यासाठी देव अशी त्यांची भूमिका आहे. आता या ठिकाणी मात्र आपल्याला असं स्वच्छ दिसत नाही की प्रत्येकाने प्रत्येक वेळी केलेली प्रत्येक कामना सफलच होते, असं आपला अनुभव नाहीये. आपला स्वतःचाही नाही आणि इतरांच्या बाबतीतही नाही. कितीतरी लोक बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या गोष्टी मागत असतात, पण सगळ्यांच्या कामना काही पूर्ण होत नाही. म्हणजे अगदी तीर्थक्षेत्री जाऊन काही देवाच्या ठिकाणी नवस बोलणारे किंवा घरच्या घरी काही मागणारे असे वेगवेगळ्या पद्धतीने लोक सारखे मागतच असतात, तेव्हा आम्हाला हे दे, देवा आम्हाला ते दे. पण काहींना त्यांच्या कामना पूर्ण होतात, काहींना काही अंशी पूर्ण होतात आणि काहींच्या अजिबात पूर्ण होत. मग आता इथे देव प्रतिसाद देतो म्हणायचा का नाही म्हणायचं, काय होतं तर जेव्हा तुम्ही ऐहिक इच्छा ठेवून देवाची भक्ती करता तेव्हा देव हा कर्माचा तराजू लावतो. म्हणजे त्याला आपण कर्म विपाक म्हणतो तो. तर ऐहिक इच्छा घेऊन येणाऱ्या भक्तांच्या बाबतीत दिला जाणारा प्रतिसाद म्हणजे ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ या स्वरूपात दिला जातो. म्हणून त्याला म्हणलंय तथा एव, म्हणजे त्यांच्या कर्मानुसारच मी त्यांना फळ देतो. इथे आपल्याला उपदेश साराचा पहिला श्लोक आठवतो. कर्तुराज्ञया प्राप्यते फलम कर्म किं परम कर्म तज्जनम.
दुसरी वेळ राहू दे, पहिली वेळ आपल्यासाठी इथे या संदर्भात महत्वाची आहे. कर्तुराज्ञेया प्राप्यते फलम, म्हणजे कर्त्याच्या आज्ञेनी फळ मिळते. कर्ता म्हणजे सृष्टीचा कर्ता. इथे देव, ईश्वर या अर्थी कर्ता हा शब्द वापरलेला आहे. तर ईश्वराच्या आज्ञेनी फळ मिळतं असं म्हटलंय. ईश्वराच्या इच्छेनी फळ मिळतं असं नाही. आणि हे केवळ वृत्तात बसवण्यासाठी केलेलं गिमिक नाही. इच्छा शब्दचा तितकाच परफेक्ट बसतो. कर्तुर इच्छया प्राप्यते फलम, अगदी व्यवस्थित बसतं. मग आज्ञाच शब्द का वापरलाय? तर तिथे भक्ताला फल देण्यामध्ये एक सिस्टीम आहे असं म्हणत. त्याच्यावर इच्छा शब्द वापरला असतं तर काय झालं असतं? मग त्याचा व्यक्तिगत इच्छा, व्यक्तिगत आवड नावड असा तिथे मध्ये फल देण्याच्या मध्ये ती आली असती. पण आज्ञा म्हणजे त्याचा जो तटस्थ असा न्याय परमेश्वर करत असतो सर्वांच्या बाबतीत, तो अर्थ जास्त स्पष्ट करण्याकरता तिथे आज्ञा हा शब्द वापरलेला आहे. सगळ्यांच्या, सर्व प्राणी मात्रांच्या, मनुष्य मात्रांच्या भल्याबुऱ्या कर्मांची नोंद ही अत्यंत बारकाव्यानुसार ईश्वराच्या दरबारात होत असते. आणि मग त्या कर्माप्रमाणे त्याचं फल ज्या त्या वेळेला ज्याच्या त्याच्यापर्यंत पोहोचवणं, हे काम ईश्वर हे अत्यंत अलिप्तपणे करत असतो. त्या कर्म विपाकामध्ये तो जराही ढवळाढवळ करत नाही. कृष्णावरचं जे सिरियल होती ना, रामानंद सागरांनी काढलेली भागवतावरची, मला वाटतं त्याच्यामध्ये तो सुदामा असा अत्यंत संकटावर संकट त्याच्यावर पडलेली असते. आणि रुक्मिणी म्हणत असते की अहो काय तो एवढा त्याला भुके कंगाल झालाय, त्याला काहीतरी खाण्यापिण्याची काय व्यवस्था करत नाहीये तुम्ही, तुमचा एवढा मित्र आहे. ते म्हणतात मी जरी व्यवस्था केली तरी त्याचा कर्म असं आहे की त्याला आता भुकेलेलं राहणं हेच त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार आहे. आणि ते दाखवलंय की त्याला मुद्दाम ते खीर वगैरे घेऊन पाठवतात, तर ती खीर सांडूनच जाते. असं 2-3 प्रयत्न ते करतात की त्याला त्याची भूक शमवावी, पण ये न केना प्रकारे तो शेवटपर्यंत भुकेलेलाच राहतो. तर असा कर्म म्हणून ते हे रुक्मिणीच्या आग्रहावरून ते करतात आणि तिला पटवून देतात की ज्याचं त्याचं कर्माचं फळच ज्याला त्याला भोगावं लागतं, त्या बाबतीत मी ढवळाढवळ करू शकत नाही किंवा मी करत नाही. तर ह्यालाच आपण दैव असं म्हणतो. पुढे 18व्या अध्यायामध्ये एक श्लोक येतो की जो सांगतो की कुठल्याही चांगल्या वाईट कर्माचं फळ मिळणार का नाही किंवा काय फळ मिळेल ह्याच्याविषयी 5 गोष्टी ह्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. कर्मयोगाविषयी बोलताना हा श्लोक सांगितल्याशिवाय पुढेच जाता येत नाही. कारण आपल्याला प्रश्न असतात, मी एवढं केलं का नाही झालं, त्याचं उत्तर देणारा हा श्लोक आहे. तुम्ही कर्म करता ते सक्सेसफुल होण्यासाठी 5 गोष्टी अपेक्षित असतात. अधिष्ठान म्हणजे ते कर्म कुठे करणार, ती जागा. कर्ता म्हणजे करणारा. करण म्हणजे करणंच्या पृथक विध म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची साधनं जी ती कर्म करण्यासाठी तुम्हाला लागतात ती. चौथं विविधाश्च पृथक चेष्टा, वेगवेगळ्या प्रकारचे साधनांनी केलेले ऍक्च्युअल प्रयत्न. आणि 5वं जे आहे दैवम चैवात्र पंचमम, आणि 5वा जो भाग आहे तो टोटली आउट ऑफ अवर कंट्रोल. बाकीच्या गोष्टींमध्ये यू कॅन डू समथिंग, काहीतरी मॅनेज करू शकता, पण दैव हे संपूर्णपणे आपल्या कंट्रोलच्या बाहेरचं आहे. आणि दैव या स्वरूपामध्येच ऐहिकाचं फळ मिळतं. म्हणजे ऐहिक इच्छा घेऊन परमेश्वराकडे जाणारे जे भक्त असतात त्यांना त्यांच्या कर्मानुरूप फळ भगवंत पोचवतो. आता चौथा भक्त आहे ज्ञानी भक्त. आता ह्याचं वर्णन आपण 10व्या श्लोकात व्यवस्थित बघितलेलं आहे. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता. असा जो भक्त तो देवासाठीच देवाकडे जातो, त्याच्यासाठी देव भक्ती योगाचा तराजू लावतो. आता ह्याच्यामध्ये काही जिज्ञासू कॅटेगरी मधले किंवा जिज्ञासू या पातळीवरचे सुद्धा भक्त असतात की जे अजून पूर्ण ज्ञानी झालेले नाहीयेत, पण ज्ञानाच्या मार्गावर अधिक प्रगत झाले, जरा जास्त पुढे गेलेले. मग त्यांची गुणवत्ता 10व्या श्लोकात जे निकष सांगितलेले आहेत त्याच्यावर तो आधी तपासून बघतो. आणि जे त्याच्यामध्ये पास होतात किंवा पुरेसे त्यांना टक्के पडतात त्यांनाच तो पुढे फळ देतो, त्यांना मोक्ष देतो. म्हणून म्हटलंय की ये यथामाम प्रपद्यन्ते तान तथा एव भजामी अहम. जे ज्याप्रमाणे मला भजतात त्यांना मी त्यानुसारच प्रतिसाद देतो. तर इथे आपण
आता ज्ञानी भक्तांचीच हे करतोय. तर आपण बघूयात की भजणे भजणे असं सारखं जे आहे, तर देवाला माणसं भजतात म्हणजे नक्की काय करतात, तर ते मनाने देवाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात आणि भावनेनी त्याला आवाहन करतात की देवा मला अमुक 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 गोष्ट दे, मला हे हवंय तुझ्याकडून. आता आपण जस्ट ज्ञानी भक्ताच्याच वर्णनातून पुढे येतोय. म्हणून मग खरे साधक जे ज्ञानी भक्त असतात ते देवाला काय 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 मागतात, तर ते देवाला त्याचीच भेट मागतात. तुझी प्राप्ती होऊ दे, तुझा योग होऊ दे, तुझं ज्ञान प्राप्त होऊ दे, तुझी भक्ती प्राप्त होऊ दे, आमच्या साधनेमधले अडथळे दूर होऊ देत, आमचं नीट ध्यान लागू देत, जपामध्ये चित्त एकाग्र होऊ दे, अशा प्रकारच्या त्यांच्या मागण्या असतात. आपण लहानपणी एक श्लोक शिकला असेल, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी वेग माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, प्रभू नायका मागणे हेची आता. हा श्लोक आपण बिनदिक्कत म्हटलाय. आत्ता ते तुझे कारणी देह माझा पडावा म्हणजे काय, ते आत्ता हे वाचताना कळतंय की मनुष्य जन्माला आलेलो आहोत, मनुष्याचा देह जर मिळालाय तर त्याचं सोल पर्पज परमेश्वर प्राप्ती हा आहे. म्हणून तुझ्यासाठी तुला मिळवण्यासाठी माझ्या हातून घडावी साधना किंवा भक्ती. तुझे कारणी देह माझा पडावा आणि योग तुझा घडावा म्हणजे मी तुझ्याशी जोडला जाऊ. तर अशा प्रकारच्या मागण्या ह्या ज्ञानी भक्तांच्या असतात. तुकाराम महाराज अर्थात सर्वश्रेष्ठ ज्ञानी भक्तामध्ये त्यांची गणना होऊ शकते. तर त्यांनी एका अभंगात काय म्हणले ते पाहूयात. ते फार रोखठोक बोलणार आहेत. देवाशी बोलताना सुद्धा त्यांची भाषा इतकी कडक असते काही वेळेला. देवा, तू म्हणतोस की तुझं चित्त मला दे, पण चित्त घेऊन या तू काय देशी, ऐसे मजपासी सांग आधी. मी तुला माझं चित्त दिलं तर त्याच्या बदल्यात तू मला काय देणार, हा व्यवहार आधी ठरवूयात, असं ते म्हणतात. कारण मी वाणी आहे व्यवसायाने, त्यामुळे माझ्या व्यवहारात खोट येईल असं तर मी काही करणार नाही. त्याच्यामध्ये असा व्यवहार मी एक्सेप्ट करणार नाही. चित्त घेऊन तू त्याच्या बदल्यात काहीतरी वृद्धी सिद्धी म्हणजे वैभव सामर्थ्य असल्या काहीतरी आलतू फालतू गोष्टी दिल्या असता मला चालणार नाही. मला नकोय त्या. मी काय देईन तुला, तुझा आणि माझा व्यवहार व्हायचा असेल तर मी जर तुला माझं चित्त दिलं म्हणजे मन दिलं तर त्या चित्तामध्ये तू त्यात भक्तिभाव भरून दे. तुका म्हणे माझे तुझे घडे तर, तुका म्हणे माझे तुझे घडे तर, भक्तीचा रे भाव देणे घेणे. आपल्यात देणं घेणं जर व्हायचं असेल तर ते भक्तिभाव तू मला द्यायचा आणि मी तुला चित्त द्यायचं असं होणार असेल तरच होईल. बाकी मला काहीही नको. इतकं त्यांना म्हणजे अर्थार्थीच्या टोटली विरुद्ध. अर्थार्थी भक्त काय म्हणतो, तू मिळवस किंवा नको मिळवस, मला हे 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 हवंय, ते तू दे, मग एवढ्या करतास तू मला हवंयस तेवढंच. त्यामुळे ही खरी मोठी माणसं. त्यामुळे त्यांचं मागणंही मोठं, त्यांना देवाकडून काही प्राप्ती नको असते, देवाचीच प्राप्ती हवी असते. आणि त्यामुळे देव त्यांना त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत देत त्यांची तयारी करून घेतो आणि एकदा ते अगोदर सांगितलेल्या सगळ्या निकषांना पोचले की मग त्यांना तो भेटतो. त्यामुळे इतरांना तू का भेटत नाहीस असं जर देवाला कोणी विचारलं तर देवाचं उत्तर आहे की मी त्यांना भेटत नाही असं नाहीच आहे, त्यांनाच माझ्या भेटीत रस नाहीये, त्यांना मला भेटायचंच नाहीये, त्यांना मी नकोय, त्यांना माझ्याकडून ऐश्वर्य हवंय, सुख हवंय, मोठेपणा हवंय. त्यामुळे ज्याची जशी भूमिका असते त्याला मी तसाच प्रतिसाद देतो. अशा प्रकारे अनेक सामान्यपणे जे प्रश्न विचारले जातात त्यातल्या बऱ्याचशा प्रश्नांना या श्लोकामध्ये उत्तरं दिली. की देव आमचं ऐकत का नाही, देवाला हे दिसत नाही का, किंवा देव काय झोपलाय का, किंवा काही जण इतकं टोक टाकतात की देव आधी मनात आहे का, इथपर्यंत ते प्रश्न विचारायला मागे पुढे पाहत नाही. तर ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तर ह्या श्लोकामध्ये मिळतं. की आपल्या अपेक्षांना देव जेव्हा पुरा पडत नाही असं ज्यांना वाटतं त्यांना एक सडेतोडपणे समज गुलाबराव महाराजांच्या एका उदाहरणातून मिळते. एका त्यांच्या संपर्कातल्या व्यक्ती त्यांना एकदा विचारलं गुलाबराव महाराजांना की आम्ही असं ऐकलंय की देव भक्तांच्या सगळ्या मागण्या पुरवतो किंवा त्यांच्या मदतीसाठी धावतो, पण आम्हाला असा अनुभव अजून का बरं येत नाही. ते शांतपणे म्हटले आणि झटकली की याचा अर्थ तुम्ही भक्त नाही आहात. तुम्ही स्वतःला भक्त म्हणवताय पण भक्ती कशाशी खातात ते तुम्हाला माहिती नाहीये. जोपर्यंत तुम्ही भक्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलाही अनुभव येणं शक्यच. इथे आपण मला वाटतं थांबूयात, कारण की आता पुढचा जो आहे आता या श्लोकाकडे आपण एका दृष्टीने बघितलं.
आता 4 प्रकारचे भक्त आणि त्या 4 प्रकारच्या भक्तांना देवानी कसा कसा प्रतिसाद दिला हे बघितलं. आता आपल्याला थोड्या वेगळ्या दृष्टीने अजून 2 पद्धतींनी या श्लोकाकडे बघायचंय. तर तो विषय मध्येच सुरू केला की अर्धवट राहील. त्यामुळे आपण पुढच्या वेळेला ह्याच्याकडे बघूयात. आता 1-2 मिनिटं आहेत, पण 2 मिनिटात खूपच उरका पडल्यासारखं होईल. त्यामुळे आपण प्रार्थना म्हणून थांबूया. खूपच इंटरेस्टिंग श्लोक आहे पण हा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.